चला तर मग आज दिवसभराचे खूप कामं आहेत. म्हटलं सकाळ सकाळ दवाखान्यात मम्मीला घेऊन जावं. मम्मीचा एक दात दुखतोय. तर निघाल्यावर मम्मीची चप्पल तुटली. म्हटलं चल काय होत नाही, नवीन घेऊ. असं करून मम्मीला मी दवाखान्यात घेऊन गेले. सकाळचे 10:30 वाजलेत. म्हटलं दुपारनंतर दवाखाने बंद होतात. तर पटकन दवाखान्यात नेलं. दवाखान्यात खूप गर्दी होती. तर बराचसा वेळ लागला तिथं. तर मग दवाखान्यात त्याची धाड किडली म्हणून सांगितलं, तर काढायला सांगितली आहे. तर सध्या औषध दिलेत. म्हणलं थोडे औषधं खाऊन परत बोलवले चेकअपला. नंतर गेलो आमच्या कॅफेमध्ये. तर आमच्या कॅफेमध्ये गेल्यावर आम्ही आईस्क्रीम घेतली आणि तिचा दात दुखतोय तर तिला आईस्क्रीम खायची होती. त्याच्यामुळं मला खूप हसू येत होतं. आणि ती म्हणली की तेवढंच थोडंसं आईस्क्रीम खाल्लं की मला चांगलं वाटतं. मग म्हणलं खा बाई आता काय. आणि मग दोघींनी मस्त आम्ही असं बसून आईस्क्रीम एन्जॉय केली. हा आपलाच कॅफे आहे. आणि मग नंतर तिथनं निघलो. म्हटलं आता मुलांना पण काहीतरी खायला घेतलंच पाहिजे. मग स्वीट होममध्ये गेलो. हे बजरंग स्वीट होम आमच्या वाघोली गावामधलं खूप फेमस आहे. समोसे तर एकदम टेस्टी लागतात तिथले. मग पटकन असे 250 रुपयाचे तिथं समोसे घेतले. आणि तिथं तळलेले वगैरे गरम गरम लगेच असतात, त्याच्यामुळं काही वेळ नाही लागला. मग पटकन घेतले आणि लगेच निघलो घरी. आता गर्दी असल्यामुळे थोडा वेळ लागला यायला. तर मग काय घरी आलो तर मुलं वाटच पाहत होते. मग लगेच घेतल्या प्लेटी आणि सगळ्यांनी समोसे खाऊन मस्त एन्जॉय करत खाल्ले. आणि समोसे खूप टेस्ट लागते, त्याच्यामुळं लहान मुलं पण खातात. मग लगेच गेलो माझ्या चुलतीच्या घरी. मग तिथं आज सांडगे पापडांचा कार्यक्रम होता. मग तिथं साडी बिडी घालून लगेच गेल्यावर यांचे सांडगे काढायचं बघा. इथं रेडीच होतं सगळं. मला लेट झालं होतं कारण मी मम्मीला दवाखान्यात घेऊन गेले. त्याच्यामुळे मला लेट झालं जायला. तर म्हटलं ठीक आहे चला, तेवढं थोड्या वेळ का होईना पण गेलं तर पाहिजेच ना, म्हणून गेले. तर मस्त इथं पण सगळ्यांसोबत व्हिडिओ वगैरे काढले. सांडगे पापड वगैरे सगळं केलं छान. लग्नाला आणखी टाईम आहे तिच्या, पण तो आत्ता उन्हाळ्याचं सुकतात म्हणून आत्ताच केलं आहे आम्ही हे सगळं. तर मस्त इथं माझ्या आजी सगळ्या चुलत्या वगैरे आहेत आणि असे सांडगे केलेत. आणि खूप छान असं डेकोरेशन केलं आहे. डेकोरेशन करायचं आता कशी पद्धतच निघलेली आहे, त्याच्यामुळे तर करावेच लागतात. आणि ही आमची नवरीबाई आहे. दिसायला खूप सुंदर आहे आणि लाडाची आहे, त्याच्यामुळं सगळे लाड पुरवले जातात. आणि मस्त असं आम्ही व्हिडिओ काढण्यासाठी पोज देऊन बसलो होतो. आणि छान